लक्षात ठेवा. थोडंसं मी आधीच तयारी करून ठेवलेली आहे गणितांची, जेणेकरून आपला वेळ थोडासा वाचेल. आता पहिला समजून घ्या. पहिलं गणित, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. म्हणजे तुम्हाला इक्वेशन सॉल्व करून ग्राफ पण तयार करायचा आहे. मग आपण इथे तक्ते तयार करून घ्यायचे. पहिले प्रत्येक इक्वेशनला एक तक्ता येईल. मग त्या ठिकाणी जर बघितलं तर एक्स प्लस वाय हा काय इक्वल टू 6 आहे. दुसरा एक्स मायनस वाय इक्वल टू दिलाय 4. मग आपण त्याचा पहिले काय करूया, तक्ता तयार करूया. बघा, लक्ष द्या. आता पहिल्यामध्ये आपण घेऊया 0, नंतर 1 2 3, इकडे पण 0 1 2 3. आपल्या मनाने कधी कधी असं होतं की इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज टाकल्यानंतर जर आपण एक्स ची व्हॅल्यू वाढवत गेलो आणि वाय ची जर जास्तच वाढत असेल तर एक्स ची व्हॅल्यू कमी पण करता येते. मग -1 घेऊ शकता, -2 घेऊ शकता, कोणती तुम्हाला जी वाटेल ती व्हॅल्यू तुम्ही घेऊन त्या ठिकाणी काय करू शकता, इक्वेशन्स किमती टाकून वाय काढू शकता. आता पहिला आपण एक भाग सोडून घेऊया, एक्स प्लस वाय इक्वल टू 6 चा. तर पहिला एक्स ची व्हॅल्यू काय आहे, 0. म्हणजेच 0 प्लस वाय इक्वल टू काय येईल, 6. म्हणजेच वाय ची व्हॅल्यू काय आली, 6 आली. पहिला काय भेटला, 6. म्हणजे 0 आणि 6 झालं. आता 1 घेऊया. म्हणजे 1 प्लस वाय इक्वल टू 6. इक्वेशन मध्ये आपण टाकतोय वाय इक्वल टू 6 मायनस 1. म्हणजेच वाय ची व्हॅल्यू किती भेटेल, 5. बघा का, म्हणजे 1 आणि काय आला, 5. आता एक्स ची व्हॅल्यू 2 टाकली. म्हणजे 2 अधिक वाय बरोबर 6. वाय बरोबर 6 वजा 2. म्हणजे वाय ची व्हॅल्यू किती आली, 4. आणि इकडे 3. म्हणजेच 3 अधिक वाय बरोबर 6. म्हणजेच वाय बरोबर 6 वजा 3. याचा अर्थ वाय ची व्हॅल्यू आहे 3. तर अशा प्रकारे आपल्याला पहिला तक्ता पूर्ण झाला. आता एक्स मायनस वाय इक्वल टू 4 कडे वळूया. इथे 0 1 2 3. म्हणजे 0 मायनस वाय इक्वल टू 4 आहे. याचा अर्थ वाय किती येईल, -4. तो प्लस आहे, तो मायनस तिकडे देऊन टाकायचा. म्हणजे हा किती आला, -4. आता 1 घेऊया. 1 मायनस वाय इक्वल टू 4 आहे. वाय मायनस वाय इक्वल टू 4 मायनस 1. म्हणजेच मायनस वाय इक्वल टू किती येईल, 3. याचा अर्थ वाय किती आला, -3. म्हणजे पहिला आला 1 आणि -3. पटापट सोडवायचे, याला काही चुकत नाही. फक्त काय करायचं, व्यवस्थित किमती टाकत चला. इथे 2 वजा वाय बरोबर काय आहे, 4. म्हणजे वजा वाय बरोबर 4 वजा 2. वजा वाय बरोबर 2. म्हणजेच वाय बरोबर वजा 2. म्हणजे 2 आणि वजा 2 भेटलं. आता 3 घेऊया. 3 वजा वाय बरोबर 4. म्हणजेच वजा वाय बरोबर 4 वजा 3. वजा वाय बरोबर 1. म्हणजेच वाय बरोबर किती, वजा 1. आता हे झाले आपले तक्ते तयार. पहिलं काम काय करायचं, तक्ते तयार करायचे. लक्षात ठेवा, हे गणित सोडवलं की पुढचे तुम्हाला सेम पद्धतीने काय करत जायचे, सोडवत जायचे. आणि ग्राफ काढायचे. ग्राफ काय फार कठीण आहे असं काही नाही. आता आपण ग्राफ काढायला घेऊया. ग्राफ मी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, एक ग्राफ पेपर आणून ठेवलेला आहे. लक्षात ठेवा, तो पेपर आपण त्या ठिकाणी काय करूया, ग्राफ काढण्यासाठी वापरूया. बघा, सेकंड मध्ये आपल्याला काय करायचंय, ग्राफ काढायचंय. थोडंसं मी ग्राफ पेपरला इकडे आणतो आणि आपण त्याच्यावरती ग्राफ काढूया. आता ग्राफ पेपर घेऊन येतो मी, 1 मिनिट. ग्राफ पेपर मी आणलेला आहे. याच्यामध्ये थोडंसं मी काय करतो, फुल स्क्रीन घेऊन त्या ठिकाणी आपण ग्राफ पेपर तुम्हाला दिसेल त्याच्यासाठी थोडंसं मी काय करते, ट्रेस करतो ग्राफला. तुम्हाला ग्राफ पेपर माहिती आहे त्यामुळे तो प्रश्न येणार नाही. आता मी काय केलं, याला स्ट्रेच करून आपला पेपर साईज बनवलेला आहे. आता आपण याच्यामध्ये एक्स आणि वाय हे 2 ऍक्सिस काढायचे. मग त्या ठिकाणी कलरचा वापर करतो मी थोडासा. त्याच्यामध्ये एक्स आणि वाय ऍक्सिस काढण्यासाठी त्या ठिकाणी काय करतो, मी मधला भाग घेतो आणि एक रेषा काढतो. एक्स आणि वाय ऍक्सिस काढायचं, याच्यामध्ये नीट काढा. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की पट्टी आणि पेन्सिल याचा वापर करताना जसा गोंधळ होतो. एक ग्राफ जर काढला आणि तो जर समजला
तर पुढचे सर्व गणित तुम्हाला सोडवायला सोपे वाटतील. लक्षात घ्या. बघा आता इथे हा झाला y ऍक्सिस आणि आडवा मी एक काढतो. त्यामध्ये काय तो काढायचं आपल्याला x ऍक्सिस. थोडस व्यवस्थित काढूया. तुम्ही काढायला घ्या. तुम्ही फक्त बघू नका, ग्राफ काढायला घ्या. तुमच्याकडे ग्राफ पेपर असेल तो ग्राफ पेपर शोधा आणि त्याच्यानुसार तुम्ही x आणि y ऍक्सिस काढा. बघा याच्यामध्ये मी काय केलं, हा उभा आहे तो कोणता ऍक्सिस असतो, y, आणि हा कोणता असतो, x. आता आपण जो वरती पॉइंट आहे ते लक्षात घ्या, आपल्याला ते पण वापरायचे ना. काय सर्वात पहिले मोठा अंक किती आहे बघा, बघून घ्यायचं. सगळ्यात मोठा 6 आहे, म्हणजे तुम्हाला साधारणतः किती पाहिजेत, 7 पर्यंत पाहिजेत मेजरमेंट. म्हणून आपण इथे मध्ये काय घेऊया, 0. कलर चेंज करतो मी थोडा. हा मध्ये काय येईल, 0. नंतर इकडे वरती काय काय येतील बघा, 1 2 3 4 5 6 7 8. आपल्याला एवढे लागणार नाहीत, पण 6च्या पुढे 1 2 घेऊन ठेवायचे. हा 0 आहे. इथे काय येईल, -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8. आता उजव्या बाजूला लक्ष द्या. हा इथे 1 2 3 4 5 6 7 8. इकडे काय येईल, -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8. एक लक्षात घ्या, पहिला ग्राफ आहे, आपण तुमचा ग्राफ पेपरच मी कॉपी केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, फक्त तक्तावरती व्यवस्थित क्रिएट करून त्याच्यामध्ये स्केल मांडायची असते. आता तुम्हाला स्केल माहिती असेल, स्केल कशी लिहितात. तुम्हाला स्केल लिहून दाखवतो मी. स्केल लिहिणं गरजेचं असतं का, बऱ्याच जणांना स्केल लिहायचं की नाही हा प्रश्न पडतो. तर स्केल लिहायचं, त्याला स्केल इथे लिहायची, पण तिथे तुम्हाला त्या ठिकाणी काय अक्षर थोडंसं लिहायचं. 1 सेंटीमीटर इक्वल टू टाइम 1 युनिट, आणि ऑन बोथ साइड म्हणजे ऑन एक्स अँड वाय ऍक्सिस, या दोघांवरती आपण 1 सेंटीमीटर इक्वल टू किती घेतलं, 1 युनिट. समजा 2 सेंटीमीटर घेतले असते तर 2 युनिट आले असते याच्यामध्ये, म्हणजे 2 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट आले असते. त्यामुळे तो एक प्रश्न येत नाही. आता पॉइंट्स घ्यायचे बघा. आता ग्राफ मध्ये आपल्याला काय करायचे, पॉइंट्स व्यवस्थित घ्यायचे आहेत. मी आता रंग थोडासा चेंज करतो. पॉइंट्स घेताना मी लालच घेतो आणि नंतर आपण त्याला काय करू, रेषा मारताना वेगळ्या रंगाचा वापर करूया. पहिला पॉइंट काय बघा, 0,6, म्हणजे पहिला पॉइंट एक्स वरती 0 आणि वाय वरती 6, म्हणजे तो इथे येणार पहिला. दुसरा पॉइंट 1 आणि 5 आहे, म्हणजे हा 1 आणि इथे 5. तिसरा पॉइंट 2 आणि 4 आहे, म्हणजे हा 2 आणि इथे 4. ते बरोबर येतात एका लाईन. नंतर तिसऱ्यामध्ये 3 आणि 3 आहे बघा, म्हणजे एक्स वरती 3 आणि वाय वरती 3. मग आता पहिले ही रेषा काढून घेऊया आणि त्या रेषेला नाव इक्वेशन द्यायचं जे असेल ते. आता रेषा काय करायची काढताना, ते तीनही पॉइंट्स, चारही पॉइंट्स मधून जाईल अशी रेषा तुम्हाला काढायची, लक्षात घ्या. म्हणजे त्या 3-4ही पॉइंट्स मधून ती रेषा काय झाली पाहिजे, पास झाली पाहिजे. सरळ. आणि या रेषेला नाव द्यायचं. नाव काय, एक्स प्लस वाय इक्वल टू 6. ही रेषा काय, एक्स प्लस वाय इक्वल टू 6 आहे. आता पुढचे पॉइंट्स, पुढचा तक्ता बघा. तुम्ही रायटिंग करून घेतला असेल तर तुमच्या समोर आहे. तक्ता काय येतो बघू आपण पुढचा. आता आपण पॉइंट्स घेऊया पुढचे. त्याला पण रंग मी लालच घेतो. पुढचं बघा, पुढचं आहे
3 मायनस 1. आता 3 कोणता आहे? एक्स ऍक्सिस वरती इथे, आणि मायनस जर तुम्ही बघितला तर त्याच्या खाली, म्हणजे हा -1चा पॉइंट आहे. एक्स वरती 3 आणि वाय वरती -1. नंतर आहे 2 मायनस 2, म्हणजे इथे ना एक्स वरती 2 आणि वाय वरती -2. नंतर एक्स वरती 1 असेल तर वाय वरती किती येतो? -3. आणि इथे पुढचा 0 आणि -4. बघा इकडे लक्ष द्या, 0 आणि -4 म्हणजे एक्स वरचा 0 आणि वाय वरचा -4. असे 4 पॉईंट भेटले. आता आपल्याला या पॉइंट्सला काय करायचंय? जोडायचंय. मग आता ही लाईन जोडूया. ही लाईन जोडताना काळजी घ्या व्यवस्थित. आधीच्या याच्यात थोडीशी माझ्याकडून मिस्टेक झाली, जास्त नाही. इथे स्केलर स्टाईलच थोडासा पॉइंटने जाड असल्यामुळे तो आपल्याला थोडासा पॉइंट थोडे इकडे तिकडे नेऊ शकतो. तुमच्या ग्राफ पेपरवरती मात्र तो परफेक्ट आहे. इथे पण तो आलेलाच आहे, थोडासा हे झालाय. तर एक्स वरती 1 आणि वाय वरती किती येतो? 5. बघा त्याचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. आता याच्यामध्ये इक्वेशनला नाव काय? एक्स मायनस वाय इक्वल टू किती आहे? 4. बघा म्हणजे त्याचा इंटरसेक्टिंग पॉइंट आपण 1 कोणता आहे? वायचा आहे, सॉरी उलटा दिला आपण. इथे एक्स वरती किती येतात? 5 आणि वाय वरती किती येतात? 1. तर अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन सोडवल्यानंतर याचं आन्सर भेटतं. तर मी आन्सर राईट करतो. बघा झालं, एवढंच आहे. आता याच्यामध्ये फक्त काय करायचंय? आन्सर रायटिंग करायचंय. द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. Solution of given simultaneous equation is, आपल्याला काय भेटलं? 5 आणि. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय? ग्राफ तयार करून त्या ठिकाणी सोडवायचं आहे. बघा किती सोपं आहे. आपण काय करायचं? पहिले तक्ते तयार करायचे. स्क्रीन पर सरळ करतो मी. आता तुमच्या लक्षात येईल, याच्यामध्ये आपण काय केलं? पहिले इक्वेशन सोडवले, नंतर त्याच्यामध्ये तक्ते तयार केले, 4 पॉइंट्स घेतले. नंतर आपण त्याला काय केलं? ग्राफमध्ये आणलं. ग्राफमध्ये काय केलं? एक्स प्लस वाय त्याचे पॉइंट्स घेतले, आणि नंतर एक्स मायनस वाय इक्वल टू 4 त्याचे पॉइंट्स घेतले. तर त्याचा इंटरसेक्टिंग पॉइंट काय? तो 5 आणि 1. म्हणजे तुम्हाला आन्सर भेटतं. द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज 5 and 1. बघा आता आपण पुढे जाऊया, नॉर्मल व्ह्यू मध्ये जाऊया. सेकंड गणित. बघा सेकंड गणिताला मी ग्राफ आणला होता, पण आपण तो थोडासा डार्क असल्यामुळे चेंज करतोय मी तो नंतर घेऊया. पहिले आपल्याला काय करायचंय? सेकंड गणिताचे इक्वेशन सोडवायचे. आता पटापट आपण काय करूया? पहिले इक्वेशन्सचे आन्सर्स घेऊया किती येतात. चला सोडवायला घ्या बरं पटापट. जसेच घ्या सेम. इथे एक्स, इथे वाय, इकडे काय? एक्स अँड वाय. इथे इक्वेशन काय? एक्स प्लस वाय इक्वल टू 5. आणि इकडे इक्वेशन काय? एक्स मायनस वाय इक्वल टू 3. लक्ष द्या. एक्स याच्यामध्ये 0 1 2 3, इकडे एक्स वाय, इकडे एक्स अँड वाय 0 1 2 3. त्याचे भाग करूया परत मध्ये. लक्षात घ्या. आता जसं आपण आधी सोडवलं तसे यांचे इक्वेशन क्रिएट करूया. याच्यामध्ये इक्वेशन मध्ये किमती टाकूया. 0 1 2 3 यांचे व्हॅल्यूज काय येतात त्या बघूया आपण. सोडवायला घ्यायचे पटापट. मी इथे भाग करून घेतो. क्विक आपल्याला सोडवायचे, त्यामुळे तो तेवढा पार्ट तर आपल्याला करणं आहे. बघा पहिला एक्स ची व्हॅल्यू काय? 0. नंतर एक्स ची व्हॅल्यू 1, एक्स आहे 2 आणि एक्स आहे 3. इकडे एक्स ची व्हॅल्यू 0, नंतर 1, नंतर 2 आणि नंतर काय घ्यायचंय? 3. पहिले इक्वेशन पहिला घेऊया सोडवायला. पहिलं काय? एक्स प्लस वाय इक्वल टू 5. इकडे पण एक्स प्लस वाय इक्वल टू काय येतं?
5. इथे x प्लस वाय इक्वल टू 5, एक्स प्लस वाय इक्वल टू 5 येईल. इकडे काय येईल, एक्स मायनस वाय इक्वल टू 3, एक्स मायनस वाय इक्वल टू 3, एक्स मायनस वाय इक्वल टू 3 आणि एक्स मायनस वाय इक्वल टू 3. किमती टाकूया. 0 प्लस वाय इक्वल टू 5, म्हणजेच वाय इक्वल टू किती आले, 5. इकडे 1 प्लस वाय इक्वल टू 5, म्हणजे वाय इक्वल टू 5 मायनस 1, वायची व्हॅल्यू किती येईल, 4. त्यानंतर टाकू आपण इकडे 2 प्लस वाय इक्वल टू 5, म्हणजे वाय इक्वल टू 5 मायनस 2, वायची व्हॅल्यू किती येईल, 3. इकडे एक्सची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे, ती घेऊया. 3 अधिक वाय बरोबर काय येईल, 5, म्हणजे वाय बरोबर 5 मायनस 3, म्हणजेच वायची व्हॅल्यू किती आली, 2. आता याच्यामध्ये मी रायटिंग करून घेतो, म्हणजे पहिला तक्ता आपला तयार झाला. पहिल्याची व्हॅल्यू आली 5, दुसरा आला 4, तिसरा आला 3 आणि 2. म्हणजे याच्यामध्ये 0 5 आपल्याला ग्राफमध्ये काढायचं आहे. हा 1 4, नंतर 2 3, नंतर 3 आणि 2. आता याचं काय करायचं आहे, शेवटी आपल्याला ग्राफ काढायचा आहे. आता एक्स मायनस वाय याचं आपण काढूया. बघा, एक्स मायनस म्हणजे 0 मायनस वाय इक्वल टू 3, म्हणजे मायनस वाय इक्वल टू 3 आहे, म्हणजे वाय इक्वल टू किती येईल, -3. बघा इकडे 1 मायनस वाय इक्वल टू 3, मायनस वाय इक्वल टू 3 मायनस 1, मायनस वाय इक्वल टू 2, म्हणजे वाय इक्वल टू -2 येईल. इथे 2 मायनस वाय इक्वल टू 3 आहे, मायनस वाय इक्वल टू 3 मायनस 2, मायनस वाय इक्वल टू 1, म्हणजे वाय इक्वल टू -1. आणि लास्ट आहे इथे 3 मायनस वाय इक्वल टू 3, म्हणजेच मायनस वाय इक्वल टू 3 मायनस 3, मायनस वाय इक्वल टू 0, म्हणजेच वाय इक्वल टू 0. बघा अशा प्रकारे आपल्याला इथे किमती काय काय भेटतात, -3, -2, -1 आणि 0. रायटिंग करून घ्यायच्या. आता आपल्याला काय करायचंय, याचा ग्राफ तयार करायचा आहे. मी मागचा ग्राफ कॉपी करतो इकडे, आपल्याला याचा उपयोग तिकडे करता येईल त्या बाजूला. सेकंड मध्ये आपण ग्राफ क्रिएट करूया. टेस्ट केला मी इथे. थोडं आपण स्क्रीनला आता मोठी करूया, म्हणजे काय होईल, तुम्हाला या ठिकाणी फुल स्क्रीनचा वापर करून आपण याला सोडूया. फुल पेज मध्ये आणतो मी याला. लक्ष द्या, कारण आता याच्यात पर्याय नाही दुसरा. ग्राफ पेपर आपल्याला समोर पकडायचं आहे. ग्राफ वरती जे आपण मागाशी काम केलं तेच याच्यामध्ये पण येईल, आणि पॉइंट्स तुमच्या समोर असतील, ते पॉइंट्स तुम्ही त्या ठिकाणी वापरायचे. आता आपण काय करूया, कलर जसं आधी घेतलं तसंच घेऊया. याच्यामध्ये एक्स आणि वाय असे दोन आपल्याला काढायचे. त्यामुळे एक्स आणि वाय ऍक्सिस काढून घ्या पेन्सिलने. स्केल तशीच येईल जशी आपण आधी काढली होती. नंतर इथे आपण अर्धा भाग करूया याला. इथे आपल्याला कोणता ऍक्सिस आहे, हा एक्स. लक्ष द्या. आता बघा याच्यामध्ये आपण जसं आधी सोडवलं तसंच आपण काय करूया, पॉइंट्स घेऊया. पहिला 0. आता सगळ्यात मोठा काय याच्यामध्ये जर बघितला तर तुम्ही लक्षात घ्या, सगळ्यात मोठा 5 आहे, त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे आपण अंदाजे तो 7 8 पर्यंत घ्यायचा. 1 एक मिनिट, 0 आहे, 1 2 3 4 5 6 7 8. इथे हा 0 आहे, इथे -1 -2 -3 -4 -5 -6 -7 आणि -8. इकडे 1 2 3 4 5 6 7 8. इकडे -1 -2 -3 -4 -5 -6 -7 आणि -8.
परत तसं जसं आपण आधी स्केल रायटिंग केली होती तशी स्केल रायटिंग करून घ्यायची. याच्यामध्ये सुद्धा स्केल काय आहे बघा, 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट ऑन एक्स अँड वाय ॲक्स, या दोघांवरती आपण स्केल घेतलेली आहे सेम. आता आपल्याला काय करायचंय, ग्राफकडे वळायचं. लक्ष द्या पॉइंट्सकडे. आपण जसं आधी एक कलर घेतला होता तोच घेऊया, लाल रंगामध्ये पॉइंट्स घेऊया. पहिला काय आहे बघा, पहिला जर तुम्ही बघितला तुमच्या समोर पॉइंट ठेवा, ते 0 आणि 5 म्हणजे एक्स वरती 0 आणि वाय वरती 5 म्हणजे हा पॉइंट झाला. दुसरा 1 आणि 4 आहे म्हणजे एक्सचा 1 आणि वायचा 4 इथे. नंतर 2 आणि 3, एक्सचा 2 आणि वायचा 3, ते लाईनी देतात बरोबर. नंतर 4 आणि 1 आहे इथे, 3 आणि 2 आहे, एक्सचा 3 आणि वायचा 2. बघा आपल्याला 4 पॉइंट्स भेटले. आता तो काय करायचा, आपल्याला जोडायचा आणि त्या इक्वेशनला म्हणजे त्या लाईनला इक्वेशनचं नाव द्यायचं. निळा रंग घेतो मी. जोडताना पेन्सिल व्यवस्थित वापरा. स्केल हा या ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे की स्टायलस असल्यामुळे तो थोडासा पॉइंटने जाड आहे, त्यामुळे परफेक्ट रेषा येईलच असं नाही, थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. लक्षात घ्या. पॉइंटचं नावं दिले तरी चालतात. म्हणजे हा 0 5, हा 1 4, हा काय 2 3, हा काय 3 आणि 2, असं रायटिंग केलं तरी चांगलंच आहे. त्याच्यानंतर आता आपण पुढचे पॉइंट घेऊया. पुढचे काय काय आहेत बघा. पहिला काय 0 -3 आहे, एक्स वरती 0 आणि वाय वरती -3 म्हणजे हा पॉइंट आला. त्याच्यानंतर 1 -2 म्हणजे एक्सचा 1 आणि वायचा -2 म्हणजे हा पॉइंट येईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये किती आहे, -1 म्हणजे 2 आणि -1 आहे, मग 2 आणि -1 इथे येणार. आणि शेवटी 3 आणि 0 म्हणजे हा इथे येणार. आणि लास्ट आहे 4 आणि 1 म्हणजे हा पॉइंट आहे. बघा तो त्या लाईनला स्ट्रेच झाला बरोबर, म्हणजे तोच इंटरसेक्टिंग येणार त्याच्यामध्ये. बघा मी लाईन जोडतो, म्हणजे हा झाला त्याचा इंटरसेक्टिंग पॉइंट. बघा म्हणजे हा किती आला, एक्स वरती 4 आणि वाय वरती किती आला 1. बघा एक्स वरती 4 आणि वाय वरती 1. कलर चेंज करतोय मी त्याचा, हा 4 आणि हा काय 1. म्हणजे आपल्याला आन्सर, याचे इक्वेशनची नावं लिहून घ्या. पहिलं इक्वेशन कोणतं आहे, एक्स प्लस वाय इक्वल टू 5. आणि दुसरा इक्वेशन कोणतं आहे, एक्स मायनस वाय इक्वल टू 3. आन्सर कसं लिहिणार, द सोल्युशन. एक मिनिट हा, काय लिहिणार, द सोल्युशन of the given simultaneous equation is style 4 and 1. म्हणजे शेवटी तुमचा आन्सर याच्यामध्ये तयार झाला. बघा किती सोपे आहेत ग्राफ, त्याच्यामध्ये कठीण असं काहीच नाही. तुम्हाला काय करायचे, फक्त कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करून आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे, ग्राफ आणायचे. आपण आता अल्जेब्रातील प्रॅक्टिस सेट 1.2 मधील तिसऱ्या गणिताकडे बघणार आहोत. याच्या आधी आपण 2 गणितं सोडवली होती. तिसऱ्या गणितासाठी हा तक्ता आधीच तयार करून ठेवायचा आणि आपल्या ठरल्याप्रमाणे 0 1 2 3 त्यानंतर एक्स आणि वाय तसेच एक्स वाय तक्त्यामध्ये तयार करून ठेवायचं. एक्सची किंमत 0 घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर या इक्वेशनमध्ये किमती टाकून वायच्या किमती आपल्याला आणायच्या आहेत. इक्वेशन काय आहे, एक्स अधिक वाय बरोबर 0.
म्हणजेच y इक्वल टू 0. याचा अर्थ y ची व्हॅल्यू 0 आली. पहिला आपल्याला भेटला 0 आणि 0. आता आपण सेकंड पॉईंट तो आहे x इक्वल टू 1. आता x इक्वल टू 1 ची व्हॅल्यू आपल्याला x प्लस y इक्वल टू 0 यामध्ये टाकायची आहे. म्हणजेच 1 प्लस y इज इक्वल टू 0. y इक्वल टू 0 मायनस 1 म्हणजेच y ची व्हॅल्यू येईल -1. आपण इकडे तक्त्यामध्ये लगेच टाकून घ्यायची म्हणजे 1 आणि -1. पुढच्या पॉईंटला आपल्याला x ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे तर 2. कमीत कमी 4 घ्यायच्या म्हणजे 0 1 2 3 ज्याच्यामध्ये तुम्हाला x आणि y या दोन्ही आलेख काढण्यासाठी गरजेचे आहेत. आता आपण थर्ड पॉईंटकडे वळूया. थर्डमध्ये जर पाहिलं तर x ची व्हॅल्यू आहे 2. x प्लस y बरोबर 0 म्हणजेच 2 अधिक y बरोबर 0. y बरोबर 0 ते वजा अधिक आहे तिकडे वजा होतील म्हणजे y ची व्हॅल्यू -2 म्हणजेच 2 आणि -2. x ची व्हॅल्यू आपल्याला आता किती घ्यायची आहे 3. x प्लस y इज इक्वल टू 0 म्हणजेच 3 प्लस y इक्वल टू 0 y इक्वल टू -3. तर अशा प्रकारे आपल्याला पहिला जो चार्ट आहे x प्लस y इक्वल टू 0चा तो आपल्याला भेटला. पहिले 0 0 आहे 1 -1 2 -2 3 -3 या व्हॅल्यूज आपल्याला त्या ठिकाणी भेटल्या. आता सेकंड जे इक्वेशन दिलेले आहे ते आहे 2x - y इक्वल टू 9. याच्यात आपल्याला पुन्हा 4 भाग करायचे. आपल्याला त्या ठिकाणी xच्या व्हॅल्यू आधीच घेतल्यात. पहिली घेतली x इक्वल टू 0. मग x इक्वल टू आपण 0 घेतली. इक्वेशन 2x - y इक्वल टू काय 9 म्हणजेच 2 इंटू 0 आपण जर घेतलं तर 2 ला मल्टिप्लाय किती येणार 0 - y इक्वल टू 9 म्हणजे त्याची व्हॅल्यू 0च होणार. 0 - y इक्वल टू 9. तो मायनस प्लस आहे तिकडे पाठवला मायनसचं प्लस केला बघा तर y इक्वल टू किती येईल -9 म्हणजे 0 - 9 येईल. सेकंड x इक्वल टू 1 घेतला आपण म्हणजेच इक्वेशन काय 2x - y इज इक्वल टू 9. 2 इंटू 1 आपल्याला आता इक्वेशनमध्ये 1 घ्यायचं आहे -y इक्वल टू 9. 2 इंटू 1 येतील 2 ते तिकडे प्लस येतं मायनस होतील म्हणजे 9 - 2 म्हणजेच -y इक्वल टू किती येतील 7 आणि तोच मायनस तिकडे पाठवा y इक्वल टू -7 म्हणजे इथे आलं -7. आपल्याला इक्वेशन भेटलं 1 - 7 व्हॅल्यूज. आता आपल्याला x ची व्हॅल्यू 2 घ्यायची आहे. इथे लक्षात ठेवा सगळ्यांनी की व्हॅल्यूज नीट टाकायच्या. x ची व्हॅल्यू आपण किती घेऊया 2 घेऊया. इक्वेशन काय 2x - y इज इक्वल टू 9 म्हणजेच 2 इंटू किती येतील 2 -y इक्वल टू 9 -y इक्वल टू आता हे 4 आहेत हे प्लस आहेत तिकडे काय होतील मायनस म्हणजे 9 - 4 म्हणजेच -y इक्वल टू किती येतील 5 आणि मायनस तिकडे गेला तर y इक्वल टू -5 म्हणजे 2 आणि किती आलं -5 आलं. अशा पद्धतीने 2 - 5 आपल्याला भेटला. आता लास्ट व्हॅल्यू x इक्वल टू किती घ्यायची आहे 3. x इक्वल टू 3 घेतले. इक्वेशन आपण लिहूया. इक्वेशन काय आहे तर 2x - y इज इक्वल टू 9. 2 इंटू 3 - y इज इक्वल टू 9. 3 इंटू 2 6 -y इक्वल टू 9 -y इक्वल टू 9 - 6 म्हणजेच -y इक्वल टू येतील 3 y इक्वल टू येतील -3. तर अशा पद्धतीने आपल्याला चार्टमध्ये -3 भेटला म्हणजे आपल्याला व्हॅल्यूज काय भेटल्या 3 - 3. तर हा झाला आपला तक्ता x प्लस y आणि 2x - yचा. या व्हॅल्यूज समोर ठेवायचा आणि आपल्याला काय काढायचं आहे आलेख. तर आपण काय करूया आता आलेखाकडे वळूया. आलेखासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर कागदावरती x आणि y ॲक्सिस काढायचे आहेत. बघा x ॲक्सिसवरती पहिला 0 असेल खाली -1 -2 -3 -4 -5 -6 8 ते 9 पर्यंत आपल्याला काय करायचे ते अंक घ्यायचे आणि वरती 1 2 3 अशा पद्धतीने आपल्याला ते 8 पर्यंत अंक न्यायचे आहेत.
स्केल लिहून ठेवायची, इथे लिहिलेली नाही आपण. स्केल नंतर लिहा एक्स ऑन बोथ ॲक्सिस, दॅट मीन्स एक्स अँड वाय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आता पॉईंट्सकडे वळूया. पहिला पॉईंट आहे तो आपण त्या ठिकाणी कोणता आहे, 0 आणि 0 आहे. बघा लक्ष द्या. नंतर काय आहे, 1 मायनस 1. त्यानंतर काय आहे, 2 मायनस 2. त्याच्यानंतर 3 मायनस 3. आणि काय करायचं आपल्याला, ती लाईन जोडायची आहे. लाईन पहिली जोडून घ्यायची व्यवस्थित आणि त्या इक्वेशनला नाव पण द्यायचं. आता जे पहिलं इक्वेशन आहे तेच नाव येणार त्याला, जे असेल ते. काय नाव येईल त्याला, त्या पद्धतीने आपण एक्स प्लस वाय इक्वल टू 0. हे झालं पहिली लाईन. आता आपल्याला दुसरी लाईन काढायची. मी रंग थोडा चेंज करतो. एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज दिल्यात. तक्ता तुमच्या समोर आहे आणि तोच तक्ता बघून आपल्याला काय काढायचे, पॉईंट्स काढायचे. तर पहिला आहे 0 आणि -9. -9 आपण काय केलं त्या ठिकाणी घेतला आहे. आता 0 आणि -9 म्हणजे -9 वरती आपल्याला काय करावं लागेल, पॉईंट घ्यावा लागेल. तर -9 वरती आपण पॉईंट घेऊया. इथे रंग बदलतो मी, हिरवा रंग घेतो मी. 1 मिनटं फक्त. लाईन क्रॉस झाली, मी परत लाईन काढतो आणि त्याला 0 रंग घेतो. आता थोडंसं रंग चेंज करू द्या मला, 1 मिनटं. हां, हिरवा रंग घेतला. पॉईंट आपण 0 आणि -9ला आपण घेतला. त्यानंतर 1 आणि किती आहे, -7. आता 1 आणि -7 घेतला. नंतर 2 आणि -5. तर 2 आणि -5 घेतला. 3 आणि -3 ऑलरेडी तिथे आहे, तो पॉईंट घेतला आणि ती रेषा आपण जोडली. पट्टीने ही रेषा एकदम सरळ जोडायची, तरच तुम्हाला उत्तर काय होईल, व्यवस्थित भेटेल. बघा, पॉईंट जोडताना 4ही बिंदू एका रेषेत येतील याची काळजी घ्यायची. जर थोडं जरी पॉईंट इकडे तिकडे गेला तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी ज्या व्हॅल्यूज आहेत एक्स आणि वायच्या त्या चुकू शकतात. आणि म्हणून सरळ रेषेमध्ये या 4ही पॉईंट्सला घेतलं. नंतर या इक्वेशनला आपल्याला नाव द्यायचं आहे. ते काय येईल, 2x - y इज इक्वल टू 9. अशा पद्धतीने आपण 2 इक्वेशनच्या 2 लाईन काढल्या आणि या इक्वेशनचा जे या 2 लाईन जिथे छेदतात तोच आपला एक्स आणि वाय हा पॉईंट असतो. आणि म्हणून सोल्युशन ऑफ द इक्वेशन जर आपण काढले तर त्या ठिकाणी बघा, द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज, किती यायला पाहिजे, एक्स वरती किती आहे बघा, 3. एक्स वरती किती आहे, 3. आणि वाय वरती किती आहे बघा, -3. म्हणजेच आपल्याला याचे 3 आणि -3 हे सोल्युशन भेटले. तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी या 2 लाईन्स काढून अल्जेब्रिक इक्वेशन सोडवू शकतो. आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे, प्रश्न क्रमांक 4. आतापर्यंत आपण 1, 2 आणि 3 यांचे आलेख बघितले. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. आता या चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला जे इक्वेशन्स दिलेत ते आपल्याला काय करायचे आहेत, पहिले सोडवायचे आहेत. मग 3x - y इक्वल टू किती आहेत, 2. याचा आपल्याला काय करावं लागेल, तक्ता तयार करावा लागेल. पहिले तक्ता तयार करण्यासाठी सेम प्रोसेस आहे. आपल्याला x आणि y, तसेच इकडे आपल्याला किती भाग लागतील, टोटल 4. तुम्ही 3 पॉईंट पण घेऊ शकता किंवा 4 पॉईंट पण घेऊ शकता. 3 पॉईंटने पण आन्सर येतं आणि 4 पॉईंटने सुद्धा आन्सर येतं. काही गणितांमध्ये मात्र तुम्हाला थोड्याशा व्हॅल्यूज काय कराव्या लागतील, चेंज करावे लागतील. ते जसं इक्वेशन असेल ना त्या पद्धतीने बदल करावे लागतात. आपण तो भाग बघूया पुढे. 5व्या आणि 6व्या गणितामध्ये आपल्याला थोडासा तो बदल बघायचा आहे. तर तेवढा मात्र समजून घ्या, तर ती गणितं सोपी जातील. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 3x - y इज इक्वल टू 2 आहे. तर x, y त्याच्यानंतर xyच्या व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत. 0, 1, 2 आणि 3 या आपण बदलू पण शकतो. -1, 2 काहीही घेऊ शकतो या पॉईंटला. त्याच्यानंतर आपण दुसरं इक्वेशन जे आहे 2x - y इज इक्वल टू 3, त्याचा सुद्धा तक्ता काढून घेऊया. सेम
2x मायनस वाय इक्वल टू 3. तक्ता x आणि y 0 1 2 3 हे अंक आपण आधीच काढून ठेवूया आणि नंतर आपण काय करूया त्यांना सोडूया. सोडवताना इक्वेशन्समध्ये किमती टाकून जे उत्तर येईल ते ठेवायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये आलेख काढण्यासाठी त्याचा वापर करायचा. इथे आपण 3 भाग करूया. त्यानंतर उभ्या रेषा घेऊया आपण जेवढ्या आहेत तेवढ्या. हे काम आधीच करून ठेवायचं म्हणजे आपल्याला सोडवताना तक्त्यात किमती टाकणं सोपं जाईल. x आणि काय घ्यायचं आपल्याला y. त्यानंतर x आणि y येईल. व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या आहेत 0 1 2 आणि 3. आता आपण काय करूया एक एक सोडून त्या yच्या व्हॅल्यूज काढून घेऊया. इथे आपल्याला 4 पॉईंटमध्ये घ्यावं लागेल. पहिला जर घेतला तर x ची व्हॅल्यू पहिली किती घ्यायची आपल्याला 0 आणि मग ते आपण त्या इक्वेशनमध्ये टाकून आपल्याला ते काय करायचे सोडवायचे. थोडा रंग बदलतो मी. पहिला x इक्वल टू 0. इक्वेशन काय इक्वेशन आहे 3x मायनस वाय इज इक्वल टू 2a. ते इक्वेशन आपण लिहूया. त्यातलं दुसरं x ची व्हॅल्यू आपण किती घेतोय 1. लक्ष द्या 3x मायनस वाय इज इक्वल टू 2a. किमती टाकूया. 3 इंटू काय येईल 0 मायनस वाय इक्वल टू 2 म्हणजेच मायनस वाय इक्वल टू 2 येतील. वाय इक्वल टू मायनस 2 म्हणजे पहिला आन्सर येईल -2 म्हणजे 0 आणि -2. त्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू घ्यायची 1. मग x ची व्हॅल्यू आपण जर जवळ घेतो मी सगळे पॉईंट्स येतील असं. x ची व्हॅल्यू 1 घेतली. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. 3 इंटू 1 मायनस वाय इक्वल टू 2 येईल म्हणजे 3 मायनस वाय इक्वल टू 2 मायनस वाय इक्वल टू 2 मायनस 3 म्हणजेच मायनस वाय इक्वल टू -1 म्हणजेच y ची व्हॅल्यू आली 1 म्हणजे 1 असेल तर 1 1 आणि 1 झाले. तिसरा पॉईंट. तिसऱ्या पॉईंटला आपण x ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे 2. इथे y ची व्हॅल्यू 1 आणि -2 आलेली लक्षात ठेवाई. आता आपण x ची व्हॅल्यू घेऊया 2. परत इक्वेशन लिहून घ्यायचं 3x मायनस वाय इज इक्वल टू 2 म्हणजेच 3 इंटू 2 मायनस वाय इज इक्वल टू 2. 3 इंटू 2 6 मायनस वाय इज इक्वल टू 2 मायनस वाय इज इक्वल टू 2 मायनस 6 म्हणजेच मायनस वाय इक्वल टू येतील -4 वाय इक्वल टू 4 म्हणजे व्हॅल्यू आली 4. 2 आणि 4 होतील म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली 4. आता आपण चौथा पॉईंट सोडूया. x ची व्हॅल्यू आपल्याला किती घ्यायची आहे 3. मग x ची व्हॅल्यू 3 घेतली तर 3x मायनस वाय इज इक्वल टू 2a. 3 इंटू 3 मायनस वाय इज इक्वल टू 2. 9 मायनस वाय इज इक्वल टू 2. याचा अर्थ मायनस वाय इज इक्वल टू 2 मायनस 9 मायनस वाय इज इक्वल टू -7 y इज इक्वल टू 7. आता आपण पुढचं एक पॉईंट बघूया. इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. आपल्याला काय करायचं आहे हे इक्वेशनमध्ये पुन्हा x च्या व्हॅल्यू टाकायचे 0 1 2 आणि 3. आता आपण पुढचा तक्ता सोडूया. त्यासाठी पहिली आपण व्हॅल्यू घेऊया x इक्वल टू 0 म्हणजेच 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. 2 इंटू 0 मायनस वाय इज इक्वल टू 3. 0 होईल म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू 3 म्हणजे y इक्वल टू -3. आपल्याला किती आलं -3 म्हणजे 0 -3. आपल्याला ग्राफ काढायचं आहे त्याच्यावर. त्यानंतर आपण सेकंड घेऊया x इज इक्वल टू 1 म्हणजेच 2x मायनस वाय इज इक्वल टू 3 आहे. तर आपल्याला 2 इंटू किती घ्यावे लागतील 1 मायनस वाय इज इक्वल टू 3 म्हणजेच 2 मायनस वाय इज इक्वल टू 3 येईल. मायनस वाय इज इक्वल टू 3 -2 म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू 1 म्हणजेच y इज इक्वल टू -1 म्हणजे 1 घेतला
तर आपल्याला व्हॅल्यू काय भेटते -1, म्हणजे आलेखात आपल्याला 1 आणि -1 घ्यायचं आहे. आता पुढचा x, हे बघा इथे y1 -1 आणि y -3 हे दोन्ही भेटले आपल्याला. पुढचा घ्यायचा आपल्याला थर्ड, x इज इक्वल टू 2 घ्यायचे. इक्वेशन काय आहे 2x - y इज इक्वल टू 3. 2 इंटू 2 - y इज इक्वल टू 3, 4 - y इक्वल टू 3, म्हणजेच -y इक्वल टू 3 - 4, म्हणजेच -y इज इक्वल टू -1, y इक्वल टू 1 येईल. मायनस मायनस गेले तर आपल्याला y ची व्हॅल्यू काय भेटेल 1. तर इथे आपल्याला काय करायचे आहेत, y च्या व्हॅल्यूज नीट काढायच्या आहेत. बघून घ्यायचं पुन्हा एकदा मागे जाऊन काय चुकतंय का. तर y ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 1, म्हणजेच 2 आणि 1 येईल. आता पुढची व्हॅल्यू जी आहे चौथी ती आपल्याला घ्यायची आहे x इक्वल टू 3. आता 2x - y इज इक्वल टू 3 आहे. 2 इंटू 3 - y इक्वल टू 3. आता 3 इंटू 2 किती येतील 6, -y इक्वल टू 3. 6 प्लस आहे तिकडे मायनस होतील, -y इज इक्वल टू -6, म्हणजेच y इक्वल टू किती यायला पाहिजेत आपल्याला -3 येईल. पुढे y ची व्हॅल्यू येईल 3. बघा आपल्याला y च्या ज्या व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत त्या तिथे लिहायच्या. 3 भेटली आपल्याला शेवटी. पुन्हा एकदा चेक करून बघा. 0 1 2 3, पहिली व्हॅल्यू -3 आहे, दुसरी व्हॅल्यू आहे -1, तिसरी आहे 1 आणि चौथी किती भेटली आपल्याला 3. ती त्याच्यामध्ये उतरवायची आणि आपण त्याच्यावरून आलेख काढायचा. जरा एकदा दोन्ही चौकोन बघून घ्या व्यवस्थित. 2 इक्वेशनला आपल्याला 2 चौकोन आहेत आणि या 2 चौकोनांचा वापर करून आपल्याला काय करायचे आहेत तर आलेख काढायचे आहेत. आता आपण आलेख कागदाकडे वळूया. आलेख कागदावरती आपल्याला x आणि y असे दोन्ही ॲक्सिस काढायचे. x आणि y मध्ये स्केल मांडायची आहे. ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. पहिला बघा पॉईंट आपल्याला किती आहे 0 आणि -2 तो घेतला. x वरती 0 आणि y वरती -2 आहे. नंतर 1 आणि 1 बघा समोर. नंतर 2 आणि 4 आहे. त्यानंतर 3 आणि काय 7. पहिले रेषा काढून घ्यायची आणि त्या रेषेला आपल्याला काय करायचं आहे नाव द्यायचं इक्वेशनचं. इक्वेशन काय येईल 3x - y इज इक्वल टू 2. हे आपण लाल रंगात दाखवलं. आता पुढची जी लाईन आहे, पुढचा जो बॉक्स आहे त्याचे आपण हिरव्या रंगामध्ये घेऊया, म्हणजे तुम्हाला कळायला थोडंसं सोपं जाईल. आता पहिला जो पॉईंट आहे तो आहे 0 - 3, दुसरा आहे 1 - 1. बघून घ्या. पॉईंट नीट घ्यायचे नाही तर चुका होतात. एक चुकला तरी तुम्हाला आन्सर भेटणार नाही. ग्राफ काढताना कुठलेही रंग वापरू नका, फक्त पेन्सिलचा वापर करा. पॉईंट बघूया आपण. पुढच्या पॉईंटला आपल्याला घ्यायचे आहेत किती आहेत ते 2 आणि 1. त्यानंतर 3 आणि 3 आणि आपल्याला हे कोणत्या रंगाने जोडायचे तर हिरव्या. आणि तो पट्टी आपण व्यवस्थित पट्टीमध्ये मेजरमेंट घेऊन ते सरळ जर जोडले तर तुमच्या लक्षात येईल की ती जी 2 लाईन्स आहेत त्या कुठे छेदतात त्या पण तुम्हाला समजल्या पाहिजेत. रेषा मारताना 4ही पॉईंट एकदम व्यवस्थित येतील याची काळजी घ्यायची. आणि 4ही पॉईंटला जर नीट जोडलं तर तुम्हाला तुमचा x आणि y याची व्हॅल्यू भेटू शकते. बघा सरळ जोडतो मी. इक्वेशनला नाव देऊया पहिले आपण. इक्वेशनला काय नाव येईल त्याच्यामध्ये 2x - y इज इक्वल टू 3. हे इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे नाव द्यायचं आहे. आणि त्याचे पॉईंट्स कुठे जोडतात तर तिथे जो आपण ब्लॅक रंगाचा डॉट केला आहे तिथे. आणि या ब्लॅक रंगाच्या डॉटवरती आपल्याला x आणि y भेटेल. एक्सची व्हॅल्यू जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल x कुठे आला बघा आडवी रेषा, म्हणजे तो किती आहे -1 आणि y वरती किती येतो -5. इक्वेशनला नाव देत चला. दोन्ही इक्वेशनला नावं द्यायची आणि अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी काय केलं तर हा आलेख पूर्ण केला.
पाचव्या प्रश्नाकडे वळूया. अल्जेब्रातला पाचवा प्रश्न, त्याचे दोन इक्वेशन्स आहेत. आपण आधीच तक्ते तयार करून घेतले. आता हे सोडवताना थोडा वेगळा प्रकार करूया आपण. बऱ्याच वेळेला आपण 0, 1, 2, 3 घेतो आणि मग आपण अंदाज न बांधल्यामुळे एखादा अंक आपल्याला वेगळाच भेटतो आणि मग आपण विचारात पडतो की इथे कोणता अंक घ्यायला पाहिजे होता. त्यासाठी आपण काय करूया, पहिले इक्वेशन सॉल्व करूया. इक्वेशन सॉल्व म्हणजे काय की आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा 3x - 4y = -7 आहे. तर -4y तिथेच ठेवूया, -7 - 3x त्या ठिकाणी येतील. आता आपण या -4y ला तिकडे पाठवू शकतो. तर y = 7 - 3x आपण किती येतील -4. आपण त्या ठिकाणी ह्या सर्वांचे साईन काय करूया, चेंज करूया. बघा त्या ठिकाणी आपण किती आहेत -4 आहेत. सगळ्यांचे साईन जर चेंज केले तर y = 7 + 3x आणि आपण किती येतील 4. सगळ्यांचे चेंज करायचे आहे, अंशातले पण आणि छेदातले पण. आता अंदाज कसा बांधायचा, तर भागिले 4 आहे. 4च्या पाड्यामध्ये कोणते कोणते अंक आहेत बघा, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20 आणि मायनसमध्ये पण त्या ठिकाणी आपण आणू शकतो. म्हणजे -8 जर आले तर 2 येतील, -12 जर आले तर किती येतील 3. आता आपण काय करूया, अंदाजे एक अंक टाकून बघूया. आता 3x आहेत बघा, 7 आहेत इकडे. तर 7मध्ये किती मिळवल्यानंतर आपल्याला 12 भेटतील याचा अंदाज करायचा. म्हणजे 4ने भाग गेला पाहिजे. तर असं पण होऊ शकतं. आणि वजा केले, समजा -1ने जर गुणलं तर -3 उत्तर येईल आणि 7तून जर -3 केले तर 4 येतात आणि मग 4ची व्हॅल्यू किती भेटते आपल्याला त्या ठिकाणी 1. तर अशा पद्धतीने अंदाज बांधायचे आणि yचे व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी घ्यायचे. आता मी एक अंदाजे आपण एक व्हॅल्यू बघूया. yची व्हॅल्यू आहे 7 + 3x/4 आहे. आता 7 + 3 * आपण x ची व्हॅल्यू जर -1 घेतली तर काय येईल बघा, y = 7 - 3/4. 7 - 3 किती येतील 4/4. yची व्हॅल्यू किती भेटेल 1. म्हणजे जर -1 घेतले तर आपल्याला yची व्हॅल्यू किती भेटते 1. तर असा अंदाज बांधून आपल्याला इक्वेशनमध्ये घ्यावे लागतील. तर -1 आणि 1 आहे. आता पुढचा पॉईंट बघा. आता आपण किती आणले ते 4. आता 4ने भाग जाणारे अंक कोणते कोणते ते पण चेक करावे लागतील ना, तरच आपण त्या ठिकाणी काय करू शकतो. आता x ची व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी जर बघा 7 आणि 3 झाले 10, म्हणजे 1 घेऊन पण चालणार नाही का. जर 1 घेतलं तर 3 × 1 होतील बघा का. मग 3 × 1 करून बघा, 7 आणि 3 किती येतील 10. आता आपण या ठिकाणी 3 × 1 करून बघा, 4 जर घेतले तर किती येतात 7 + 3 / 4. हे किती झाले 11. 11 / 4 भाग जातो का बघा, भाग जातोय का बघा. 11 / 4 सॉरी 10. 7 आणि 3 किती झाले 10. तर 10 / 4 किती येतील 2.5. म्हणजे x ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर y किती आला 2.5. आता आपण त्या ठिकाणी काय करूया, पुढचा अंक बघूया कोणता येतो. x ची व्हॅल्यू आपण जर इकडे नीट बघितलं तर 7मध्ये इकडे 3ने असा अंक घ्यायचा की इकडे 12 आले पाहिजेत. आता 7मध्ये किती मिळवायचे तर 12 येतील 6. म्हणजे इकडे 3ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी घेता आली पाहिजे. आता आपण x ची पुढची व्हॅल्यू बघूया. y किती आला 1 आणि दुसरा आला 2.5. आता 3 घेऊया. x ची व्हॅल्यू जर 3 घेतली तर y किती येतो आपण बघूया. 7 + 3x भागिले किती 4. म्हणजे 7 + 3 × 3. 3 त्रिक किती येतील 9 भागिले 4. म्हणजे 7 + 9 भागिले 4 येतील. हे किती झाले 16. 16 भागिले 4. 7 आणि 7 14 आणि 2 16. 4 चौक 16. म्हणजे yची व्हॅल्यू भेटली 4. जर आपण x 3 घेतला तर y किती येतो 4 येतो. बघा 2चा गॅप आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये जर गॅप बघितला 1 आणि 3 तर मग 3च्या पुढे आता कोणता अंक घ्यावा लागेल तुम्ही निरीक्षण करून बघा. इकडे -1 आणि 1 घेतला, 1 नंतर डायरेक्ट आपण 3 घेतला तर पुढचा अंक अंदाजे घेऊन त्या ठिकाणी आपण त्याची व्हॅल्यू टाकू शकतो. बघा आता आपण काय करूया, y ची व्हॅल्यू 4 भेटली म्हणजे 3 आणि 4 झाला. आता पुढचा पॉईंट घेऊया चौथ्या पॉईंटला
आपल्याला एक्सची व्हॅल्यू घ्यायची आहे. तर बघूया चौथा पॉईंट आपण त्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू इथे 3x आहे बघा का 3x म्हणजे 3ला असा अंकाने गुणायचं की त्याची बेरीज केली 7मध्ये की त्याला 4ने भाग गेला पाहिजे. समजून घ्या हा पॉईंट, कारण इथेच बऱ्याच जणांच्या चुका होतात. एक्सची व्हॅल्यू आपण 5 घेऊया, 2चा गॅप टाकला तर 5 येतील. मग y बरोबर 7 अधिक 3x भागिले 4 म्हणजेच y बरोबर 7 अधिक 3 गुणिले 5 5 त्रिक 15 म्हणजे 7 अधिक 15 भागिले 4 म्हणजेच किती झाले हे 22 भागिले 4 म्हणजेच आपल्याला 4 पंचे 20 5.5. तर हा अंक काय करायचा गॅपमध्ये घ्यायचा म्हणजे 1 नंतर 3 आहे तर 3 नंतर किती येईल 5 असं लक्षात ठेवाय. हा झाला आपला पहिला तक्ता. पहिल्या तक्त्यामध्ये व्हॅल्यूज 1 2.5 4 आणि 5.5 भेटलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं तर दुसऱ्या इक्वेशनकडे वळायचं आहे. पहिलं इक्वेशन आपण सोडवलं, आता आपण दुसऱ्या इक्वेशनकडे जाऊया. आता याचं इक्वेशन काय आहे ते पहिले लिहून घ्या आणि नंतर सेम जसं आपण आधी सोडवलं तसं एक्सच्या किमती टाकल्यावर वाय काय येईल तो आपल्याला बघायचा आहे. इथे रंग चेंज करतोय मी थोडासा. 5x - 2y = 0 आहे. आता पहिलं इक्वेशन सॉल्व करूया. मी इकडून टाकतो घेतलेले. आता आपण इक्वेशन सॉल्व करूया. 5x - 2y = 0. मग -2y जर इकडे 5 जर आपण बघितले प्लस आहे तर तिकडे त्या ठिकाणी मायनस होतील. -2y = -5x म्हणजेच y = -5x अपॉन -2. मायनस मायनस गेले म्हणजे y = 5x अपॉन 2 येतील. आता बघा सोपं आहे. आपल्याला 2च्या पाड्यामध्ये येणारे अंक पाहिजेत. म्हणजे आता समजा 10 आहे, 5 बे पंचे 10, बे एके बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10. तर असे अंक आपल्याला आले पाहिजेत की ज्याने भाग जाईल. आणि 5मध्ये 5ने सुद्धा भाग जर दिला 5ला 2ने जर दिला तर किती येईल बे दुने 4 आणि 0.5 म्हणजे 2.5 आन्सर येऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण अंक घेऊ शकतो. तर पहिला आपण -2 घेऊया म्हणजे -10 येईल आणि म्हणजे आपल्याला -5 आन्सर येईल. बघा इकडे -2 घेतला y = 5 × -2 -2 अपॉन 2 म्हणजेच -10 अपॉन 2 येतील म्हणजेच -5 आन्सर किती आलं -5. तर हा पॉईंट घेतला -5. त्याच्यानंतर आता एक्सची व्हॅल्यू आपण किती घ्यायची तर 0 घेतला तर 2.5 येईल. लक्षात घ्या वरती जसं आहे तसं आपल्याला आणायचं आहे. मग त्या पद्धतीने आपण काय करूया 0 घेतला तर 2.5 नाही तर त्याचा आन्सर 0च येईल. मग एक्सची व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी कोणती पण घेऊ शकतो, फक्त त्याच्यात विचार करून घ्यायचा की 5x अपॉन 2 आहेत. तर 5 आपण 0 घेऊया. 0 जर घेतला तर y = 5x अपॉन 2 तर 0च येईल म्हणजेच 5 × 0 अपॉन 2. बघा इकडे म्हणजे 0 आन्सर येईल. 0 घेतला तर व्हॅल्यू किती येते 0. आता पुढे लक्ष द्या याच्यात वायच्या व्हॅल्यूज आपल्याला कोणत्या कोणत्या भेटलेल्या आहेत -5 आणि 0. एक्सची व्हॅल्यू आपण 1 घेऊया. आता 1 घेतलं तर किती येईल बघा 5x अपॉन 2 येतील म्हणजेच 5 × 1 अपॉन 2. 2ने जर भाग दिला 5 अपॉन 2 जर केले तर किती येतात 2.5 म्हणजेच 2.5 आलं. आता इथे आपण 0 1 घेतला मग आता पुढे 2 घ्यायचा. मग एक्सची व्हॅल्यू आपण किती घेतली 2. एक्सची व्हॅल्यू जर 2 घेतली तर y = काय 5x अपॉन 2 म्हणजेच 5 × 1 अपॉन 5 × 2 अपॉन 2 10 अपॉन 2 म्हणजेच किती येतील 5. तर अशा पद्धतीने आपल्याला या इक्वेशनमध्ये व्हॅल्यूज भेटल्या. 2 बॉक्स आहेत. या 2 बॉक्सनुसार एक इक्वेशन आणि दुसरं काय आहे 5x - 2y = 0. त्याच्या व्हॅल्यूज -5 0 2.5 आणि काय 5. आता हे दोन्ही जर तक्ते तुम्ही नीट बघितले हे सगळ्या वायच्या व्हॅल्यूज आहेत. दोन्ही जर तक्ते तुम्ही नीट बघितले तर तुमच्या लक्षात येईल की आलेख काढताना आपल्याला 2 लाईन वेगळ्या करायच्या आहेत. पहिल्या इक्वेशनची पहिली लाईन. आलेखाकडे वळूया थोडंसं. आलेख बघा
एक्स आणि वाय ॲक्सिस काढायचं आहे आपल्याला. या एक्स आणि वाय ॲक्सिसमध्ये आपल्याला काय करायचे, पॉईंट्स घ्यायचे आहेत सगळे. आणि 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. पहिला -1 आणि 1 आहे बघा, लाल रंगामध्ये मी काढतो. दुसरा आहे 1 आणि 2.5. आता 2.5 म्हणजे 2 आणि 3च्या मधला पॉईंट. त्यानंतर 3 आणि 4 आहे आणि शेवटी 5 आणि 5.5 आहे. तर 5.5 म्हणजे 5 आणि 6 मधला पॉईंट. आणि हा काय करायचं आहे आपल्याला, पट्टीने सरळ जोडायचं आहे. पट्टीने रेषा मारताना थोडीशी लांब मारा आणि त्याला इक्वेशनला नाव द्यायचे आपल्याला. ते आहे इथे पहिले व्यवस्थित लाईन काढून घ्या, त्याला बाण दाखवायचे. इक्वेशनला आपण नाव देऊया. इक्वेशन काय, 3x - 4y = -7. आता आपण पुढच्या पॉईंटकडे वळूया. पुढचा बॉक्स तुमच्या समोर आहे. पहिला आहे -2 - 5. आता -2 आणि -5 जर बघितला तर x वरती -2 आहे आणि y वरती किती आहे, -5. इथे 5ला मी मायनस करतो. -1 आहे, -2, -3, -4 आणि -5. आता -2 आणि -5 जर घेतला तर तो पॉईंट आपण गोल करूया. दुसरा आहे 0 आणि 0, म्हणजे दोन्ही अक्षरांवरचा 0. नंतर 1 आणि 2.5, तर 2.5 तो लाल जो आहे आलेला तिथेच येणार, त्याच पॉईंटला ती लाईन जोडली जाईल. आणि दुसरा आहे 2 आणि 5, तर तो वरती जाईल 2 आणि 5. आता आपण ही लाईन हिरव्या लाईनने जोडूया. बघा, दोन इक्वेशनला मी 2 रंग वापरले, तुम्ही मात्र पेन्सिलच वापरायची. एक लाईन पूर्ण काढली. आता या हिरव्या लाईनला आपल्याला इक्वेशनला नाव द्यायचं आहे. काय ते, 5x - 2y = 0. आता हे पॉईंट जिथे जोडले जातात ते पॉईंट्स बघा, x वरती किती आहे आणि y वरती किती आहे. जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की x वरती तो आहे 1 आणि y वरती किती आहे, तो 2.5. तर अशा पद्धतीने या आलेखामध्ये x ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे आणि y ची व्हॅल्यू किती आहे, 2.5. तर अतिशय सोपं आहे. पॉईंट्स घेताना काळजीपूर्वक घ्या. कोणताही पॉईंट घेतला तरी उत्तर येईल, फक्त तुम्हाला ते व्यवस्थित सोडवता आले पाहिजे. पुढच्या गणिताकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6 बीजगणितामध्ये अल्जेब्रा. इथे मी शॉर्टकट करून ठेवलं आहे, आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे. पहिलं इक्वेशन आहे 2x - 3y = 4. आपल्याला काय करायचं आहे, तर हे इक्वेशन पहिले सॉल्व करायचं आहे आणि जी y ची व्हॅल्यू आहे ती डायरेक्ट टाकल्यानंतर आपल्याला 3ने भागायचे आहेत असे अंक आले पाहिजेत. लक्षात घ्या ही गोष्ट का. म्हणजे इकडे जर बघितलं तर 2x - 3y = 4 आहे, तर -3y = 4 - 2x आहेत, ते तिकडे मायनस होतील. आता इकडे 3 येतो, त्याला आपण डिवाइडमध्ये नेऊया, म्हणजे -4 + 2x/3. आता अशा व्हॅल्यूज घ्यायच्या की ज्या बेरीज किंवा वजाबाकीमध्ये भागाकारात येतील. आता 4ने भाग जाईल, जर -4 घेऊन बघितले तर आपल्याला लक्षात येईल की 2 × -4 किती होतील, -8. आणि -8 - 4 -12 झाले आणि -4 आन्सर येईल. म्हणजे जर आपण -4 घेतले तर आपला आन्सर परत -4 येतं. मग 4ने भाग जाणारे जसं 4 × 2 = 8, 4 × 3 = 12, 4 × 4 = 16, तर असे अंक आले तर आपण भाग देऊ शकतो. म्हणून -4 येतील. त्याच्यानंतर आपण x ची व्हॅल्यू घेऊया -1. आता -1 का, तर आपल्याला माहिती आहे की -4 आहेत आणि इकडे 2 आहेत. लक्षात घ्या, जर आपण 6 आणले तर आपल्याला भाग जातो 3ने, मग 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, 3 × 4 = 12. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचे, भाग द्यायचे. आता आपण त्या ठिकाणी काय करूया, भाग दिला तर -2 आन्सर येतं, म्हणजे -1 आणि -2. x ची व्हॅल्यू जर 2 घेतली तर 2 × 2 = 4, 4 आणि 4 किती येतील बघा, इकडे लक्ष द्या व्यवस्थित. 2 जर घेतले तर काय येतं बघूया आपण व्हॅल्यूज. 2 × 2 = 4 येतील, 0 झालं, 0/3 व्हॅल्यू येईल 0, म्हणजे -4 आणि +4 जर घेतले तर 0 होतात.
तर 2 आणि 0 आन्सर येईल. आता एक्सची व्हॅल्यू आपण किती घेऊया 5. मी आधी सोडून ठेवलेत जेणेकरून वेळ वाचेल. 5 जर घेतलं तर 5 × 2 10 होतील. 10 आणि -4 झाले 6 आणि 6/3 केले तर वायचं आन्सर येतं 2. तर अशा पद्धतीने 5 जर घेतलं तर आपला आन्सर येतं 2. 5 आणि 2 हे आपल्याला काय भेटत आहेत चार्टमध्ये पॉईंट्स. तर अशा पद्धतीने आपण हा पहिला तक्ता पूर्ण करायचा आहे. व्हॅल्यूज घ्यायच्या. व्हॅल्यूज घेताना इकडे तिकडे व्हॅल्यूज घेऊन बघायच्या. जर का येत नसेल तर व्हॅल्यू चेंज करून बघा. आता सेकंड आपल्याला सोडवायचं आहे -1 त्या ठिकाणी 2, 5 आणि 8 हे अंक घेऊया. 3y - x = 4 आहे. तर 3y = 4 + x होतील म्हणजेच 4 + x/3. आता 3ने भाग जाणारे अंक तर वरती 4 2 मिळवले तर 6 होतील म्हणजे 3ने भाग जातो असे अंक घेता येतात. -1 जर घेतला तर 4तून 1 गेला 3 उरतील आणि 3/3 केला तर 1. म्हणजे लक्षात घ्या की असा अंक घेऊन बघायचं की ज्याचं आन्सर आपल्याला येईल. आता एक्सची व्हॅल्यू 2 घेतली जसं आता मगाशी सांगितलं तसं. तर एक्सची व्हॅल्यू 2 घेतली तर 4 + 2 होतील. बघा इकडे आपलं पहिलं काय -1 आणि 1 हायलायटर घेतो मी. एक्सची व्हॅल्यू 2 घेतली तर 4 + 2 किती होतील त्या ठिकाणी 6 आणि 6ला 3ने भाग दिला तर किती येतील 2. म्हणजे आपल्याला इकडे 2 आणि किती भेटतील 2. म्हणजे चार्टमध्ये आपल्याला 2 आणि 2ने आलेख काढायचा आहे. 5वा पॉईंट आपण 5वा म्हणजे तिसरा पॉईंट एक्सची व्हॅल्यू 5 घेतली तर 4 + 5 होतील 9. 9ला 3ने भाग झाला तर आन्सर येतं 3. म्हणजे 5 आणि किती येतील 3. आपल्याला आलेख काढण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे. आता पुढचं आपल्याला घ्यायचं आहे 8. 8 का तर आपल्याला 8मध्ये 4 मिळवले तर 12 होतील. 12ला 3ने भाग जातो. असे अंक घ्या की ज्याला भाग जाईल. 7 घेतला तर जाणार नाही म्हणून. मग अशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू किती भेटते 4. याचा अर्थ तक्त्यामध्ये आपल्याला 8 आणि काय येईल 4. आता आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे 8 आणि 4 हे दोन चार्ट जे आहेत त्याचा वापर करून आपल्याला काय करायचे ग्राफ काढायचे. आता आपण ग्राफकडे वळूया. ग्राफमध्ये बघा तुमच्या लक्षात येईल की पहिल्या 2x - 3y = 4 मध्ये पहिला आहे -4 4 बघा त्याच्यामध्ये. दुसरा -1 -2 आहे. तिसरा 2 आणि 0 आणि तिसरा आहे चौथा म्हणजे पॉईंट 5 आणि 2. त्यानंतर हे इक्वेशन लिहिलं. पुढचा जो आहे तो आहे -1 1 3y - x = 4 साठी. -1 1 बघा तिथे आहे. नंतर 2 आणि 2 घेतला आपण पॉईंट. त्यानंतर 5 आणि 3 आणि शेवटी 8 आणि 4 आणि याला आपण हिरव्या रंगाने लाईन काढून त्या ठिकाणी इक्वेशनला नाव दिलं. तर अशा प्रकारे या दोन लाईन जिथे छेदतात तो पॉईंट येतो 8 आणि 4. आपण अशा प्रकारे या इक्वेशनमध्ये आपल्याला आन्सर भेटतात. तर हे आहेत 1 ते 6 गणितं.